चंदूशेठ, चंदूशेठ, प्लीज मला माफ करा. मी तुमच्या मुलीचा संसार नाही वाचवू शकत. विजेंद्रला मनात असून पण मला नाही अडवता आलं. मला समजतंय, पण ती घरी येईल. मागे जेव्हा मी तिला घरी घेऊन चाललो होतो तेव्हा विराजसला सोडून यायला नकार दिला तिनं. तुमच्या घराला आपलं मानते ती तिच्या नवऱ्याला सोडून येईल. संसार मोडायला लावू तिला. नाही नाही चंदूशेठ, असं कधीही होणार नाही. मला खात्री आहे ना, विराजस नक्की बरा होईल आणि सगळं परत आधीसारखं व्यवस्थित होईल. ठीक आहे, घेऊन जाईल तिला. पण एकदा जर का मी तिला घरी घेऊन गेलो तर माई तिला परत पाठवणार नाही. हा, यावेळी कुठे गेले चंदूशेठ? माई, आता मला काय माहिती. तुला नाही माहिती? नेहमी तर फार प्रश्न विचारतोस त्यांना. हे बरं नाही विचारलं रे? आधी फोन लाव आणि विचार अवेळी कुठे गेलेत ते. अगं माई, फोन केला असता, पण फोन हे काय माझ्याकडे. बहुतेक घेऊन जायचं विसरले असतील. विसरले? पण एवढ्या घाईत गेले कुठे ते? ते नाही माहिती, पण घरातल्या कपड्यातच गेले बाहेर. काय चाललंय मुंग्या, मला काही कळेल का? माई, मला काय माहिती. मला तरी कुठे सांगून गेले ते. मी फक्त ह्या वेळेसच बोलत नाहीये, पण गेले काही दिवस तुम्ही सगळे माझ्यापासून काहीतरी लपवताय. काय चाललंय सांग मला. अगं माई, कुठे काय? मुंग्या, मला दिसत नसलं ना तरी समजतं. हा, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सगळे वेळी अवेळी बाहेर जाता, केव्हाही येता, मला काहीच सांगत नाही. चंदूशेठ सुद्धा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. राधाही काही बोलत नाही, पण काय चाललंय मला काही कळेल का? माई, अगं मला नाही माहिती. तू मला फसवू नकोस मुंग्या. तुला सगळं माहितीये. मुकाट्याने सगळं सांग, नाहीतर मी स्वतःला चटका देऊन घेईन. अगं माई, प्लीज असं नको बोलूस. माई, असं नको ग करूस माई. मग सांग काय चाललंय ते. लवकर सांग, मला सगळं कळलं पाहिजे. मी सांगते. राधाताई, ही शॉवरला सोडून नसेल ना आली? विराजस, ए बाळा, विराजस.
वहिनी, हे काय होऊन बसलं? कुठली शिक्षा मिळाली आपल्या विराजसला? आता कसं होणार? एक राधाच काय तो आधार होती बिचाऱ्याचा. आता तीही घर सोडून गेली. राधाने विराजसचे प्राण वाचवले, पण त्याचं काय फळ मिळालं तिला? विराजस पासून कायमचं दूर राहावं लागणार. मला तर कळतच नाहीये की का हे दुःख या दोघांच्या वाटी आलंय. बहिणी, तुम्ही विराजसला उठवू नका, कारण तो उठला तर त्याला तुम्ही उत्तर काय देणार? जेव्हा त्याला समजेल की राधा त्याच्यापासून दूर निघून गेली तर त्याला वेड लागलं तर वेडा होईल तो वहिनी, वेडा होईल, वेडा होईल. विराजस, मला माफ कर रे बाळा, मला माफ कर. मी आई म्हणून तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही रे बाळा. राधाला पण थांबवू शकले नाही तुझ्यासाठी. मी हरले रे बाळा, हरले. माफ कर मला. आता तुझा मुलगा काही बरा होत नाही आणि ती राधा काही परत दिसायची नाही त्याला, आणि चुकून तो उठला तरी तो वर उशीर झालेला असेल. आता जरी हा उठला ना तरी राधा निघून गेलीये, म्हणजे हा काय नॉर्मल होत नाही आता. आणि स्वतःच्या रक्ताचा मुलगा गेला म्हणजे माझ्या मुलाशिवाय कोण वाली आहे ह्या साम्राज्याचा? देवा, माझ्या विराजसचं प्रेम परत आण. विराजससाठी राधाला या घरात परत आण देवा, परत आण राधाला. किती सोसलंस कपुरी, मला सांगितलं नाहीस, पण झालं ते झालं. आता मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही. चंदू शेठ, काय झालं? माईशी काय बोलायचं, तिला कसं समजायचं कळत नाही हो. तुम्ही बोलून बघता का? तुमचं कदाचित ऐकेल ती. बघा ना. माई, माई, नमस्कार. मी राघवेंद्र बिराजदार. तुम्ही राधाला आमच्याकडे परत पाठवणार नाही हे माहिती आहे मला. तुम्हाला भीती वाटते, मी समजू शकतो. पण प्लीज एका गोष्टीचा विचार करा माई. राधाचं त्या घराशी, विराजसशी एक नातं जोडलं गेलंय. ते नातं कसं तोडता येईल अचानक? नकोय, बिराजदार घराशी संबंधच ठेवायचे नाहीयेत. अहो, ऐकून तर घ्या तुम्ही. काय ऐकून घेऊ? सांगा ना, काय ऐकून घेऊ? काय
हाल झालेत माझ्या पोरीचे, पाहिलेत ना? आणि पुन्हा तिकडे पाठवू म्हणता तिला? माई, मी आहे तिथे, माझ्यावर विश्वास नाहीये का? माझा विजेंद्र बिराजदारांवर विश्वास नाही. पुन्हा हाल सोसायला मी तिला तिकडे पाठवणार नाही. माई, कसं करतेस ग तू? पोरीचा संसार आहे आणि जावाई बापूंची ही अवस्था असताना तू असा हट्ट का करतेस? तिला पण काळजी वाटत असेल तिच्या नवऱ्याची. नवऱ्याच्या काळजीपायीच बाईच्या आयुष्याची माती होते. चंदूशेठ, तुम्हाला काय जातंय बोलायला? बाईला किती आणि काय काय भोगावं लागतं त्याचा काय अंदाज आहे तुम्हाला? माई, पण आता तशी परिस्थिती नाहीये माई. आता परिस्थिती वेगळी आहे. आमचा विराजच तसा नाहीये. राधाची खूप काळजी करतो तो, जीवापड जपतो तो तिला. माई, मला खात्री आहे ना, मला खात्री आहे की विराजच एकदा बरा झाला ना की सगळं ठीक होईल. आमचा विराजच सगळं व्यवस्थित करेल. पण प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, तुम्ही त्यांचं नातं तोडू नका. नाही 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 नाही, असं काही होणार नाहीये. हे राधा, तू समजव माईला, तू समजव. विराजाच्या आयुष्यातनं आणि बिराजदारांच्या कुटुंबापासून दूर निघून जायचं. इतकं दूर निघून जायचं की विराजसने तुला शोधलं तरी तू सापडता कामा नये. मला माझ्या मुलावर तुझी सावली सुद्धा नकोय. माई, तुम्ही पाठवणार नसाल, पण मला खात्री आहे राधाला घरी परत नक्की यायचंय. नाही राधा, नाही काका, माझ्यामुळे विराजसला मी आणखीन त्रासात नाही बघू शकत. माझ्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे. तो जग्गू माझ्यामुळे आज विराजसच्या जीवावर उठलाय. मी विराजसच्या जितक्या जवळ राहील ना तितकाच त्याला त्रास होईल. तेवढेच संकट त्याच्यावर ओढवतील माहितीये मला. राधा, अगं नाही काका, कदाचित बिराजदार साहेब बोलतायत ते खरंच आहे. माझ्यामुळेच विराजसच्या जीवावर संकट आलंय. म्हणूनच गौरी आई आणि रुद्र पार्टनर. नाही 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 राधा, नाही नाही, माझ्यामुळे आणखीन एक परिवार उद्ध्वस्त झालेला मी नाही बघू शकत. मी नाही येणार आहे परत. आम्ही विराजसच्या आयुष्यातून कायमचे निघून जाऊ. विराजस राधाला हक्कलंय घरातून. ती नाही आता या घरात. बघणारे उठणारे, विराजस उठणारे. चंदूशेठ, चंदूशेठ, मम्या, बिट्टी कुठे रे? ती किचन मध्ये मिसळीची ऑर्डर आहे ना, त्याची तयारी करते. का बोलवू का तिला? नाही नाही, थांब.
मंग्या बाळा बाळा, तुझी राधाताई इकडे अशी आली आहे हे कोणाला बोलायचं नाही हा. आजूबाजूचे चौकशा करतील तुझ्याकडे. त्यांना सांगायचं की माझी तब्येत ठीक नाही म्हणून ती आली आहे. हा हो. आणि अगदीच खोदून विचारलं तर सांगायचं की विराजस कुठे ते बाहेर देशात और फॉरेनला गेलाय सांगायचं. तो आला की परत घेऊन जाईल. तसही तो उठल्यावर त्याला राधा दिसली नाही तर लगेच धावत येईल इकडे. त्याला चैन नाही पडणार राधाशिवाय, करमणार नाही त्याला. तो आला की सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल मंग्या. आपल्या राधाचा संसार सुखाचा होणार, सुखाचा होणार. सगळं ठीक होईल मंग्या, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. राधा, माई सॉरी अगं, लक्षच नाही राहिलं माझं. सॉरी. रागावलीस माझ्यावर? मला माफ कर पोरी. नाही, तुझा संसार मोडला मी. माझी लेकेच ग तू, पण तुझे असे हाल होत असताना कशी गप्प बसू मी? आणि त्या नरकात तुला नांदायला कशी पाठवू पुन्हा? अगं तो विजेंद्र बिराजदार तुझे सतत हाल करत राहील. तुझा संसार सुखाचा नाही होऊ देणार तो. बाई, मग इथे राहून होणार आहे का तिचा सुखाचा संसार? विराजाशी लग्न झालंय तिचं आणि तू म्हणतेस की त्याच्याशी संबंध तोडून टाक. लग्न म्हणजे खेळ असतो का बाई? आणि असा असतो का सुखाचा संसार? चंदूशेठ, शांत व्हा तुम्ही. माईची काहीही चूक नाही. माझा निर्णय मी घेतलाय आणि मी तिथे परत गेल्यावर माझा संसार सुखाचा होईल की नाही हे मला खरंच माहिती नाही. पण न गेल्याने विराजच मात्र सुखात राहील. मला माझी काळजी नाहीये. मी सगळं सहन करेल, पण माझ्या पायी विराजसला भोगावं लागतंय ते मला नको. त्याच्या आनंदासाठी मी कायमची त्याच्यापासून दूर राहील. बिट्टी, बिट्टी,
ताई, शॉवरची आठवण येते का ग? इतके दिवस सोबत होतो, आठवण तर येणारच ना. राधा ताई, तुला रडू येत आहे? ताई, मग हे धर. या कोऱ्या कागदावर तुला शॉवरची आठवण येतेय. हे मोठ्या अक्षरातले. त्याला आता जरी ऐकू येत नसलं तरी त्याला दिसेल ना, वाचेल तो. मी दाखवेल. राधा ताई, तू हे असं का लिहितेस? दरवेळी आठवणीच्या मागे धावणं आपल्याला जमत नाही. कधी कधी काही आठवणी सोडून द्याव्या लागतात. राधा ताई, हे तू चुकीचं करतेस. आता शॉवरला तुझ्याशी बोलायला पण नाही मिळणार. राधा ताई, हे बरोबर नाहीये ग.